नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मोठा जल्लोष पुणे भाजपाकडून करण्यात आला आहे. 2 मिनिटं थांबा फक्त. अध्यक्ष बाईट 2 मिनिटं. दोन्ही माझ्या 2 मिनिटं वाजवायचं थांबा. ओके. 4 राज्यांचे निकाल आलेले आहेत आणि भाजपला मोठं यश मिळताना अजून देखील दिसतंय. म्हणजे जे पोल्स दिसत होते ते देखील कुठेतरी भाजपने पाऊल ठरवत पुढे निघून गेलेले आहेत. एक वेगळाच एक ट्रेंड दिसतोय. देशामधल्या सामान्य माणसाला असं वाटतंय की 2 मिनिटं वाजवू नका. हा देश अध्यक्ष कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे तर तो फक्त आणि दोन्ही माझ्या 2 फक्त मिनिटं थांबा फक्त. नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींवरती आपल्या देशातल्या सामान्य माणसांनी विश्वास ठेवत पार्टीला मोठं मताधिक्य या ठिकाणी मिळवून दिले. आज देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंद उत्साह साजरा करत आहेत आणि सामान्य भारतीयांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळवून दिले. देशभरामध्ये मोदीजींचं कौतुक केलं जाते, मोदीजींचं अभिनंदन केलं जाते आणि आज आपण पुण्यामध्ये सुद्धा हा उत्साह पाहतोय. असा उत्साह देशभरामधल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. 100% मिळेल. देशातल्या तमाम जनतेने आज हा कल दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आज देशातल्या जनतेला काय हवं आहे तर मोदीजी हवेत. मोदीजींनी जे काही 9 वर्षामध्ये काम केलं आहे, ज्या ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता होती त्या राज्यातल्या त्या ठिकाणचं काम असेल, विकासाला दिलेलं मत आहे. आणि जिथे काँग्रेसची सत्ता होती, मग राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, तिथं सबसेल अपयशी ठरलेलं सरकार त्याला लोकांनी नाकारलं. त्यामुळे जनमत हे मोदीजींच्या बाजूने, भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आणि ही सेमीफायनल आहे. फायनलला पण हेच चित्र आहे. महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने वाहतूक दंड वसुलीचा मेसेज थेट खासदार अमोल कोल्हे यांना दाखवला आहे. शिवराय, आज मुंबईतून बाहेर पडत असताना एक धक्कादायक अनुभव मिळाला. म्हणजे एका सिग्नलला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली आणि ड्रायव्हरकडे जो काही ऑनलाईन दंड आहे तो तात्काळ भरला पाहिजे अशी मागणी केली. हा एकूण काय प्रकार आहे याची मी चौकशी केली. कारण खरं तर वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांविषयी नितांत आदर आहे. कारण उन्हातान्हात, पावसा पाण्यात, अगदी इतक्या प्रदूषित हवेत सुद्धा सातत्यानं हे सगळे बांधव आपलं काम करत असतात. पण मी चौकशी केल्यानंतर त्या भगिनींनी ओळखलं आणि तिने थेट मला मोबाईलवरचा मेसेज दाखवला आणि हा मेसेज जास्त धक्कादायक होता. या मेसेजमध्ये थेट इन्स्ट्रक्शन होती की प्रत्येक चौकात 25,000 रुपयांची वसुली ही व्हायलाच हवी आणि 20 गाड्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी. एकूण चौकांची संख्या गुणिले 25,000 जर हा एकूण आकडा बघितला तर हे खूपच धक्कादायक असं एक वास्तव समोर येतं. आणि मला वाटतं संबंधित मंत्री महोदयांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर यावर प्रकाश टाकला तर आतापर्यंत आमचा जो एक समज आहे की वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांचा खरं तर कर्तव्य हे वाहतूक नियमनाचं असतं. त्या पलीकडे जाऊन जर हे आत्ताचं ट्रिपल इंजिन सरकार अशा पद्धतीच्या वसुलीसाठी जर वापर करत असेल तर आमच्या ज्ञानात याने खरं तर भर पडेल. हा अत्यंत धक्कादायक अनुभव आहे आणि अशा पद्धतीने जर टार्गेट देऊन ही जर वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावं लागेल की मग ज्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं त्याची ट्रिपल वसुली चालू आहे. मी जाणीवपूर्वक त्या पोलीस भगिनीचं नाव किंवा आयडेंटिटी रिव्हील करत नाही, करणारही नाही. कारण अत्यंत विश्वासानं तिनं ही गोष्ट दाखवली आणि मला म्हणाली, दादा हे खरंच अवघड आहे, एवढी वसुली शिवाय जागा सोडायची नाही, अशा आम्हाला सूचना आहेत. त्यामुळे खरोखर जनतेला ही उत्सुकता आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे की अशा पद्धतीचे
इन्स्ट्रक्शन्स, अशा पद्धतीच्या सूचना या नेमक्या कोणाकडून दिल्या जातात? कृपया संबंधित मंत्री महोदयांनी यावर प्रकाश टाकावा. पुढील 48 तासात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यावर कुठलीही सिस्टीम नाही, पण नैऋत्य बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्येकडे सुरू आहे. या चक्रीवादळामुळे विदर्भ व आग्नेय मराठवाडा वगळता राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील 48 तास हवामान कोरडे राहील व त्यानंतर म्हणजेच 5 व 6 डिसेंबरला मराठवाड्याच्या आग्नेयेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील 48 तास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर 48 तास म्हणजेच 5 व 6 डिसेंबरला मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचे वारेही वाहतील. 5 डिसेंबरला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 6 डिसेंबरला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 7 तारखेला पाऊस कमी होईल व 8 तारखेनंतर राज्यात हवामान कोरडे राहील. जसे जसे आकाश निरभ्र होईल तसतसे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या भागात 4 तारखेच्या सकाळपासून 8 तारखेपर्यंत किमान तापमानात 3 ते 4 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे. आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 4 व 5 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र असण्याची शक्यता आहे व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 6 तारखेनंतर आकाश निरभ्र राहील. पुढील अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद. 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्या संदर्भातील टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आणि आजचा दिवस हा देशासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. मूड ऑफ नेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ज्या 4 राज्यांच्या निकालांकडे पाहिलं जात होतं, त्या निकालांमध्ये जवळपास आता स्पष्टता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणाचे जे निकाल आहेत ते आज लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैकी 3 राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपा स्पष्ट बहुमतात सत्ता स्थापन करताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रस्थापित BRSला धक्का देत तेलंगणा काँग्रेस आपल्याला सत्तेवर येताना पाहायला मिळते. आत्तापर्यंत 65 जागांची आघाडी जी आहे ती काँग्रेसने घेतल्याचं आपल्याला तेलंगणामध्ये पाहायला मिळते. राजरत्न, जे एक्झिट पोलचे आकडे बहुतांश काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसत होते, मात्र आज जो एक्झॅक्ट पोल आलाय त्याच्यामध्ये भाजपाची सरशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 3 जागांमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपा आपल्याला स्पष्ट बहुमतात सत्ता स्थापन करताना पाहायला मिळतोय. संकेत, आपण बघितलं की काल ज्या प्रकारचे एक्झिट पोल आले होते त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की भाजपा आणि काँग्रेसमध्ये जी आहे ती काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळू शकते असं सांगण्यात आलं होतं. पण ज्यावेळी आज प्रत्यक्ष निकाल जाहीर होत आहेत आणखी, त्याच्यामध्ये पूर्णपणे एक हाती भाजप काही राज्य मिळवताना दिसतं. ज्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर संकेत, राजस्थानमध्ये काट्याची टक्कर होईल असं सांगण्यात आलं होतं काँग्रेस आणि भाजपामध्ये. पण 199 जागांपैकी 113 जागांवरती जे आहे ते भाजपा राजस्थानमध्ये आघाडीवर आहे, तर काँग्रेस 70 जागांवरती आघाडीवर आहे. संकेत, हा भाजपाचा राजस्थानमध्ये खूप मोठा विजय म्हणावा लागेल, कारण काँग्रेसची राजस्थानवरती सत्ता होती, पण ज्या प्रकारे राजस्थानमध्ये गहलोत आणि पायलट असेल यांच्यामध्ये जो कायम वाद निर्माण झाला होता, त्या वादाचं कुठंतरी इथं त्या वादातून कुठेतरी मतदारांनी जे आहे ते काँग्रेसला नाकारल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण जे जनतेचे मूलभूत प्रश्न असतात त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा यांच्या घरची जी भांडणं होती, पक्षातली जी घरची भांडणं होती तीच जास्त चव्हाट्यावर येत होती असं या ठिकाणी राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याचप्रकारे आता आपण छत्तीसगडमध्ये बघितलं तर 90 जागांपैकी संकेत 54 जागांवरती आहे ते भाजपा आघाडीवर आहे, तर 33 जागांवरती जे आहे ते काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेस एक हाती बहुमताकडे जाताना आपल्याला दिसते. तर तेलंगणामध्ये ज्या BRSची सत्ता होती, 2 टर्म BRSची सत्ता होती, त्या BRSला बाजूला करताना काँग्रेस जिथे, कारण तेलंगणामध्ये काँग्रेस 119 जागांपैकी 65 जागांवरती काँग्रेस जे आहे ते आघाडीवर आहे. तर आत्ताचं जे सत्ताधारी BRS आहे, भारत राष्ट्र समिती, ते 39 जागांवरती
आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा सुरुवात भारतीय जनता पक्षाची एक बघितलं तर आपण नवीन सुरुवात आहे ती चांगली म्हणावी लागेल, कारण 8 जागांवरती जे आहे ते भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर MIM जो असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष आहे तो 6 जागांवरती जे आहे तेलंगणामध्ये आघाडीवर आहे संकेत. आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाला 230 जागांपैकी तब्बल 161 जागांवरती भाजपा आघाडीवर आहे. एक हाती सत्ता मिळवताना भाजपा मध्य प्रदेशमध्ये दिसते. तर काँग्रेस 66 जागांवरती काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कारण ज्या प्रकारे आपण म्हणत होतो की आपलं कमलनाथ असतील आणि शिवराज सिंग चौहान असतील यांच्यामध्ये काट्याची टक्कर कुठेतरी पाहायला मिळेल असं वाटत होतं, पण पूर्ण एक हाती जी आहे भाजपनी राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भाजपा एक हाती सत्तेकडे जाताना संकेत आपल्याला एकंदरीत दिसते. कारण ह्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीकडे आपण बघितलं तर ही लोकसभेची सेमीफायनल म्हणून कन्सिडर केल्या जात होती, पण ज्या प्रकारे भाजपाला या 3 राज्यांमध्ये सत्ता मिळताना दिसते त्यामुळे कुठेतरी आगामी काळामध्ये जे आहे ते कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतोय संकेत येणाऱ्या काळामध्ये. राजरत्न, याचबरोबरीनं राजस्थानाच्या पिंडवारा मतदारसंघातून पहिला विजय जो आहे तो भाजपाच्या पदरी पडला आहे. भाजपाचे रामाराव जे आहेत ते त्या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सोबतच भारत आदिवासी समिती जी आहे त्या आदिवासी समितीला सुद्धा राजस्थानमधल्या 84मध्ये यश मिळताना पाहायला मिळतं आहे. आणि भारत आदिवासी पार्टीकडून राजकुमार सेठ जे आहेत ते राजस्थानमध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत अशी जी काँग्रेसमधली अंतर्गत लढाई होती, अंतर्गत ग्रहकलह होता, अनेकदा दिल्ली वाऱ्या या दोन्ही नेत्यांनी केल्या, मात्र दिल्लीत सगळं ठिकाणाने व्यवस्थित व्हायचं आणि राज्यात आल्यानंतर पुन्हा हा ग्रहकलह सुरू राहायचा. सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात यात्रा देखील काढली होती आणि या सगळ्या गृहकलहाचा फायदा जो आहे तो भाजपाला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आणि भाजपाने स्पष्ट बहुमतात भाजपाची वाटचाल जी आहे ती चालल्याचं पाहायला मिळतं. वसुंधरा राजे जो भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत राजस्थानमधल्या त्या सुद्धा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कसं बघतो या सगळ्या राजकारणाकडे संकेत? एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती ती राज्य काँग्रेसला राखता आलेली नाही. ज्या प्रकारे आपण बघतो की राजस्थानमध्ये जे आहे अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये कायम वाद होता. बऱ्याच वेळा हायकमांडने या दोघांमधला वाद शमवण्याचा प्रयत्न केला, पण कालांतराने तो वाद त्यांचा शमला नाही, तो पुढेही चालूच राहिला. त्याचंच कुठंतरी हे रिफ्लेक्ट आपण म्हणू शकतो की त्याचंच कुठंतरी हे प्रतिबिंब आहे ज्यामुळे काँग्रेस पिछाडीवरती आहे. कारण आपण ज्यावेळी एखाद्या राज्यामध्ये सत्तेत येतो, ज्यावेळी एखादा पक्ष संकटामध्ये असतो, त्याला जनतेपुढे एक रोल मॉडेल तयार करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण सत्तेत असतो तिथं काहीतरी चांगली कामं करून एक रोल मॉडेल तयार करून तो जनतेला दाखवणं गरजेचं असतं. त्यातून एक देशाला म्हणजे जो पक्ष सत्तेमध्ये असेल त्याचं एक काम करण्याची पद्धत देशाला कळते. तसं काँग्रेसकडे खूप चांगली संधी होते. राजस्थानमध्ये काँग्रेस चांगलं काम करू शकला असता आणि ज्यातून देशाला वेगळा संदेश देऊ शकला असता, जेणेकरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा उत्साह असेल किंवा जनतेला एक वेगळं सांगता आलं असतं की आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आम्ही एक चांगल्या रोल मॉडेलनी काम करू शकतो. पण तसं काही राजस्थानमध्ये झाल्याचं दिसत नाही, कारण सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यामध्ये वादच जास्त पाहायला मिळाला. त्यामुळेच कुठंतरी भाजप ही सत्तेमध्ये आल्याचं दिसते. आणि राजस्थानचा एक इतिहास बघितला संकेत तर राजस्थानमध्ये एक आलटून पालटून सत्ता सारखी येत असते. कारण मागच्या वेळी बघितलं भाजपा सत्तेमध्ये होते, त्यानंतर काँग्रेस सत्तेमध्ये आला, आता काँग्रेस गेल्याच्या नंतर भाजपा परत सत्तेमध्ये येते. हे काँग्रेसचा एक राजस्थानचा हा एक इतिहासच आहे संकेत. एकंदरीत राजरत्न जर आपण पाहिलं तर छत्तीसगड विषयी आपण बोललो, मध्य प्रदेश विषयी आपण बोललो, राजस्थान विषयी बोललो, तेलंगणा मात्र मध्ये जर आपण पाहिलं तर TRS अर्थात त्यावेळची TRS तेलंगणा राष्ट्र समितीनं तेलंगणाच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठं योगदान दिलं. तेलंगणाची राष्ट्रनिर्मिती झाल्यानंतर के चंद्रशेखर राव यांच्या गळ्यात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री पदाची माळ देखील पडली. मात्र राजकीय बस्तान महाराष्ट्रात बसवायला निघालेल्या KCRांना त्यांचं होमग्राऊंड असणाऱ्या तेलंगणातच धक्का बसताना पाहायला मिळतोय. म्हणजे जिथं स्पष्ट बहुमतात BRS सत्तेत यायचं तिथं अवघ्या 39 जागांवर आत्तापर्यंतच्या कलानुसार BRSला समाधान मानावं लागतंय आणि काँग्रेस तिथला सिंगल लार्जेस्ट पार्टी बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाती तिथं वर्चस्व आपल्याला काँग्रेसचा प्रस्थापित होताना पाहायला मिळतंय. भाजपाने सुद्धा चांगलं खातं उघडलंय. मागच्या निवडणुकीत 3 जागा भाजपाच्या होत्या, आज 8 जागांवर भाजपा पोहोचलाय. MIM जो तिथला महत्त्वाचा फॅक्टर आहे, MIM सुद्धा आपल्याला 6 जागांवर तिथं विजयी होताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या अनेक बड्या नेत्यांना आपलंसं करणारे KCR आपल्या राज्यामध्ये फेल ठरल्याचं पाहायला मिळतंय. तेलंगणामध्ये आयती सत्ता गमावताना KCR पाहायला मिळत आहेत. संकेत, एक गोष्ट आपण बघितलं तर
भारतामध्ये सर्वात शक्तिशाली पक्ष, सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आपण 2014 पासून बघतोय. आणि ज्यावेळी राजकारणामध्ये एक असा गॅप निर्माण झालेला आहे संकेत, की काँग्रेस जी आहे, तो काँग्रेस आधी सत्तेमध्ये एवढे काळ सत्तेमध्ये होती, पण काँग्रेसची आत्ताची जी अवस्था बघितली तर ती खूप अडगळीत आल्याची अवस्था दिसते. त्यामुळे कुठेतरी एक स्पेस निर्माण झाला होता. त्या स्पेस निर्माण झाल्याच्या नंतर ज्या प्रकारे TRSला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याच्या नंतर त्याचं नाव BRS ठेवण्यात आलं, भारतीय राष्ट्र समिती, भारत राष्ट्र समिती. त्यानंतर कुठेतरी पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा ही KCR मध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच दृष्टिकोनातून तेलंगणाच्या जवळ असलेलं जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती असणारा एक जिल्हा, तेलंगणाच्या बाँड्रीवरती असणारा अत्यंत जवळचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामधून KCRनी जे आहे भारत राष्ट्र समिती पक्ष वाढवण्याला सुरुवात केली. त्यांनी पहिली जी सभा आहे ती नांदेडमध्ये घेतली, जो की नांदेड हा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याच नांदेडमध्ये त्यांनी सभा घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काहीतरी बड्या नेत्यांना त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला, जे माजी आमदार होते. एक राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरांना धोंडगे, जे 2 टर्म राष्ट्रवादीकडून आमदार होते, त्यांना त्यांनी जवळ केलं आणि तिथूनच BRS महाराष्ट्रामध्ये जास्त वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण बघितलं तर कन्नडचे हर्षवर्धन जाधव असतील किंवा भारत भालके असतील माजी आमदार, त्यांना जवळ भगीरथ भालके त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी तेलंगणामध्ये त्यांची सत्ता होती, त्या सत्तेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, स्वतःच्याच राज्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि काँग्रेसने जे आहे ह्या राज्यावरती कुठंतरी लक्ष दिलं होतं. त्यामुळे काँग्रेसला आता आपण बघतोय की 119 जागांपैकी काँग्रेसला 64 जागांवरती काँग्रेस आघाडीवर आहे, तर BRS 40 जागांवरती आघाडीवर आहे संकेत. त्यामुळे आता स्पष्ट बहुमताकडे काँग्रेस जाताना दिसते आणि MIM जे आहे ते 6 जागा MIMला मिळत आहेत, तर भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये 5 जागा जास्त मिळत आहेत. कारण गेल्या वेळी जे होतं भारतीय जनता पक्ष 3 जागांवरती होता, आता 8 जागांवरती तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीकडे जाताना दिसतोय. आणि हा खूप मोठा धक्का आहे संकेत, कारण जो KCR जे आहेत ते पूर्ण भारतभर पक्षाचं जे प्रस्थ वाढवायला निघाले होते, त्यांनाच आता तेलंगणामध्ये बॅकफुटला जाताना KCR दिसत आहेत आपल्याला. आणि विशेष म्हणजे KCRनी 2 जागेवरून निवडणूक लढवली होती, त्यातून एका जागेवरती जी आहे कामारेड्डी जागा आहे, त्या जागेवरून ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला. राजरत्न, थोडंसं थांबवतो तुला, कारण राजस्थानमधल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या वसुंधरा राजे आता विजयी झालेल्या आहेत. झालर पाटण विधानसभा मतदारसंघातून वसुंधरा राजेंनी 53,193 मतं घेत विजय संपादन केल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबरीने तेलंगणामध्ये BRSने खातं उघडलंय. BRSचे विवेकानंद जे आहेत ते 85,000 मतांनी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आशावादी चित्र राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबरीनं भाजपासाठी छत्तीसगडमध्ये पाहायला मिळतंय, मध्य प्रदेशामध्ये पाहायला मिळतंय. राजरत्न, मध्य प्रदेशचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर 17 आमदार आणि 4 केंद्रीय मंत्र्यांना थेट भाजपने विधानसभेच्या मैदानात उतरवलं होतं. राष्ट्रीय नेतृत्वाचं मध्य प्रदेशकडे खास लक्ष होतं, कारण मामा अर्थात शिवराज सिंग चौहान 15 वर्ष तिथले मुख्यमंत्री होते आणि मामांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणूक लढली जरी गेली असली तरी शिवराज सिंग चौहानांना आपलं तिकीट कन्फर्म होण्यासाठी भाजपच्या 3 लिस्ट जाण्याची वाट जी आहे ती पाहावी लागली. मात्र आज भाजपा आपली सत्ता प्रस्थापित करते. केवळ सत्ता प्रस्थापित न करता आपल्या जागांमध्ये सुद्धा वाढ होताना, भाजपच्या जागांमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. अँटी इन्कम्बन्सीचा कुठलाही फटका मध्य प्रदेशात भाजपला तुर्तास तरी आलेल्या कलानुसार बसताना पाहायला मिळत नाहीये. मध्य प्रदेशमध्ये बघितलं संकेत तर ज्या प्रकारे मध्य प्रदेशची सुरुवातीच्या 2018चे जे निकाल आले होते त्यामध्ये काँग्रेस पक्षाला 114 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला होता. त्यानंतर कुठंतरी ज्योतिरादित्य सिंधिया असतील आणि कमलनाथ यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादामधून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार गेले. त्यामुळे कुठंतरी काँग्रेसची जी सत्ता आहे, कमलनाथ यांचं सरकार कोसळलं आणि तेव्हापासून त्यानंतर मामा जे आहेत आपले शिवराज सिंग चौहान ते सत्तेमध्ये आले. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं लक्ष हे मध्य प्रदेशकडे होतं, कारण एक वेळा भाजपा मध्य प्रदेश हारली होती मागच्या वेळी आपण बघितलं तर. त्यामुळे त्यांनी जर आपण बघितलं संकेत की केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उतरवलं. कारण काय असतं, ज्यावेळेस एखादं राष्ट्रीय नेतृत्व एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतं त्यावेळेस तो जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळे 12 जे खासदार होते त्या 12 खासदारांना भारतीय जनता पक्षाने जे आहे ते तिकीट दिलं होतं. त्यामुळे 12 जिल्ह्यांवरती जो आहे मध्य प्रदेशच्या 12 जिल्ह्यांवरती हा केंद्रीय नेतृत्वाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला. त्याचंच प्रतिबिंब आपण बघितलं तर संकेत भारतीय जनता पक्षाला 161 जागा मिळताना दिसत आहेत.
हे त्याचंच प्रतिबिंब आहे आणि काँग्रेस पक्षाला 66 जागांवरती. कारण आपण म्हणत होतो की आपल्या सर्व्हेमध्ये आपण बघितलं की काँग्रेस आणि भाजपामध्ये तुल्यबळ लढत होईल असं वाटत होतं, पण तशी तुल्यबळ लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण एक हाती सत्तेकडे मध्य प्रदेशामध्ये भाजपा जाताना दिसतंय. संकेत, जर आपण 12 जागांचा तू जो विचार केलास, सांगितलंस, त्या जागांवर निवडणूक डिक्लेअर होण्या अगोदरच भाजपने उमेदवारांची लिस्ट तयार केली होती. त्या अनुषंगाने भाजपने तयारी देखील केली होती आणि त्याच्यामध्ये नरेंद्रसिंग तोमर असतील, प्रल्हादसिंग पटेल असतील, फलगनसिंग कुलस्ते असतील, तर या केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणामध्ये भाजपने उतरवलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमधल्या स्थानिक नेतृत्वासोबतच मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान असतील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, या सगळ्यांनी बारकाईने मध्य प्रदेशवर लक्ष दिलं होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतोय. जागा वाढवत स्पष्ट बहुमतात भाजपा मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करताना पाहायला मिळतंय. राज्यातला छत्तीसगडचा जर आपण विचार केला तर छत्तीसगडमध्ये आत्ता भूपेंद्र बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, ते स्वतः पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. रमन सिंग जे पूर्व मुख्यमंत्री राहिलेत भाजपाकडून, भाजपाची सत्ता असताना, ते आपल्याला आघाडीवर असताना पाहायला मिळतंय. 55 जागांवर भाजपाने सरशी घेतल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण बघितलं तर छत्तीसगडमध्ये जे बघेल आहेत त्यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती महादेव ॲपचा जो आरोप झाला होता त्याचं कुठंतरी एक रिफ्लेक्शन हे मतदारांवरती दिसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेकडे जाईल असं वाटत होतं, कारण आपण कालही आपल्या सर्व्हेमध्ये बघितलं काँग्रेस एक हाती सत्तेकडे जाईल असं वाटलं होतं. आणि सकाळी आपले जे सर्व्हे आले होते, सकाळी जे मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुद्धा काँग्रेस हे आघाडीवरती दिसलं होतं. पण संकेत, आत्ताचे जे बघितलं आपण, आत्ताचे जे कौल आलेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 55 जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेसला 32 जागा मिळताना दिसत आहेत. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष एक हाती सत्तेकडे छत्तीसगडमध्ये जाताना दिसतोय. संकेत, राजरत्न, याच बरोबरीने भाजपाला सुखावणारा असा दुसरा महत्त्वाचा निकाल जो आहे तो आल्याचं पाहायला मिळतंय. राजस्थानमधल्या कोलायातमधून भाजपचे अंशुमन भारती जे आहेत ते 32,994 मतांनी जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच भाजपासाठी हा आशावादी असा निकाल जो आहे तो म्हणता येईल आणि भाजपाच्या अनुषंगाने भाजपाला सुखावणारे असे हे सगळे निकाल आहेत. अर्थात ही लोकसभेची सेमीफायनल होती, या सेमीफायनलवर देशाचा मूड जो आहे तो ठरणार होता आणि 2024ला जनता कोणाच्या सोबत असणार हे या निकालातून पाहायला मिळत होतं. आत्तापर्यंतच्या कालानुसार भाजपाने सरशी घेतल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसने आघाडी घेत प्रस्थापित BRSला धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, 5 राज्यांच्या निवडणुका पैकी 4 राज्यांचे आज निकाल लागत आहेत. मिझोरामची मतमोजणी उद्या होतीये, पण या 4 राज्यांचा जर आपण विचार केला तर इंडिया आघाडी आपल्याला सपशेल फेल होताना पाहायला मिळतंय. कसं बघतो तू? कारण इंडिया विरुद्ध NDA अशीच ही निवडणूक जी आहे ती 2024ला होणार आहे. त्या अनुषंगाने सेमीफायनलमध्ये तरी तुर्तास इंडिया आपल्याला फेल होताना पाहायला मिळते. आता लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या संकेत काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे आता 3 बैठका इंडिया आघाडीमध्ये झालेल्या आहेत आणि आताच काल परवा शरद पवारांनी सांगितलं एका बैठकीमध्ये की आता विधानसभेचे 5 राज्यांच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल आल्याच्या नंतर आम्ही जागा वाटपाविषयी चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर काँग्रेसनी म्हणजे इंडिया आघाडींनी जर आत्ताचे जे विधानसभेचे निवडणुकाचे निकाल हे त्यांच्या बाजूने असते तर कुठेतरी कार्यकर्त्यांना वेगळा उत्साह आला असता, पण तसे आता दिसत नाही. आता भाजपाच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत, त्यामुळे कुठेतरी एक निगेटिव्हिटीनी आता इंडिया आघाडीला पुढे लोकसभेच्या निवडणुकीसाठी जावं लागेल असं दिसतंय. संकेत, कारण याचं रिफ्लेक्शन जे आहे ते नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीवरती पडणार आहे. कारण हा नरेंद्र मोदींचा करिश्मा असं भाजपकडून सांगण्यात येतंय. राजस्थानमधल्या 7 जागांचा आत्तापर्यंतचा निकाल जो आहे राजरत्न, आत्ता आपण चर्चा करेपर्यंत 7 जागांचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आहे. पैकी 5 जागांवर भाजपा आघाडीवर आहे, एका जागेवर काँग्रेस विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय, तर एका जागेवर भारत आदिवासी समिती जी आहे तिथला स्थानिक पक्ष आहे त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. आपली ही चर्चा जी आहे ती अशीच पुढे देखील सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणालेत पाहूयात. अशी व्हायची आमची निवडणूक आणि त्याची 2-3 कारणं आहेत.
एक तर असं आहे की दोन ठिकाणी राज्याचं राज्य आणि तिथं अधिक लक्ष केंद्रित केलं. मुख्यतः राजस्थानचा प्रश्न होता. तर राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर 5 वर्ष होती आणि 5 वर्ष सत्तेवर राहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन लोकांना संधी द्यावी असा एक म्हणून राजस्थानचा होता सांगतो आहे आणि त्याला 8.5 निकालाचा चेंज असा दिसतो. हा चेंज मी असं म्हणतो कारण काही ठिकाणी आता उदाहरणार्थ तेलंगणाच्या बाबतीत पहिल्यापासून एक अपेक्षित दिसत होतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याच हातात ते राज्य जाईल. पण राहुल गांधींची एक जाहीर सभा ही जी हैदराबादला राहिली आणि त्याची उपस्थिती व्हायच्या नंतर आम्हाला लोकांची खात्री झाली की इथं परिवर्तन होईल आणि त्याच्या हाताचा तेल त्या ठिकाणी असं दिसतं. या सभेनंतर आणखी मला असं वाटतं की 5-5:30 नंतर भाष्य केंद्रामध्ये पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की याच्यामध्ये बीजेपीचा अनुकूल असा चेंज दिसतोय. और सब आपको हिंदी में पूछना चाहता हूँ कि इंडिया अलायंस कम पड़ी तो आज तारखेचा निकाल पाहतात की ठिकाणी बीजेपी आलेला आहे, एका ठिकाणी काँग्रेस आता आरोप केलाय की विजय आहे. पण हा निकाल तर लोकसभेत दिसू शकतो. असं माणसं असून त्याची माहिती माझ्याकडे नाही. मी एकदाही सकाळी माझ्याही कानावर पण त्याची अत्यंतिक इन्फॉर्मेशन जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत सगळं यंत्रणेला मी एकदम जोर देणार. या निकालामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी काय असतील त्याचा परिणाम आता होतोय काय या सगळ्या मी काही त्याच्या एकाही राज्यात गेलो त्याच्यामुळे मी ते सांगू शकणार. साहेब, या निकालाचा परिणाम इंडिया अलायन्सवर काही होईल का भविष्याच्या लोकसभा निवडणुकीत? मला असं वाटत नाही जे त्याला मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता इंडिया अलायन्सची बैठक आम्ही बोलवलेली संजयच्या घरी. त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टींचा अन्वेषण करू. त्याच्यापेक्षा त्या राज्याच्या जाणकार लोकांची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही आम्हाला घ्यायची ती आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि नंतर आमचा सामुदायिक व्ह्यू काय तो त्या ठिकाणी सांगू. असं वाटतं पुस्तक दिलं त्या प्रश्न माणसाचे निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं. पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही आणि ऑथेंटिक माहिती असल्याचं सगळं यंत्रणेच्या बाबतीत एकदम भाष्य करायला योग्य होतं. साहेब, या निकालानंतर मोदींची जादू अजून कायम आहे असं वाटतंय? असं नाही आता बघावं लागेल असं सुरू आहे हे साधारणतः 6 वाजल्याच्या नंतर सांगता येईल. साहेब, राज्य मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यांनी आज राजीनामा दिला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या समाजाची एकत्रित मराठा समाजाची नाही पाहिजे. त्यावर आपल्याशी काही चर्चा झाली आहे? आम्हाला सगळ्यांची मागणी अशी आहे की सर्व देशामध्ये जात न्याय जनगणना ही होण्याची आवश्यकता आहे. ती जर झाली तर वस्तुस्थिती काय आहे ते समजून एक आणि त्याच्यामध्ये जो वर्ग त्याला आरक्षणाच्या सोडवणुकीची आवश्यकता आहे पण तो त्या आरक्षणाच्या यादीमध्ये येत नाही त्याही लोकांचं चित्र हे जात न्याय जनगणना केल्याच्या नंतर स्पष्ट होईल आणि तिथं न्यायाची भूमिका घेता येईल. ज्या ग्रस्तांचा तुम्ही उल्लेख केला ते ग्रस्त तेच जर असले तर ते मला काल भेटले त्यांचे निवेदन त्यांनी मला दिलं आणि त्यांचा अर्ज एकच होता की जात न्याय जनगणना करा आणि त्यानंतर तुमचे निर्णय घ्या. साहेब, बिहार ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल पॉईंट आहे सतत म्हणजे याच्यासाठी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला मी निमंत्रित केले आणि त्या ठिकाणी आम्ही एक भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे देत असताना दुसऱ्याच्या ताटातलं काही काढून द्या अशा प्रकारची काही भूमिका नाही. तेव्हा पर्याय दुसरे आहे. आपण बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 4 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळाले. या यशाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेत पाहूयात. श्रीवर्धन नगर परिषदेचा पाणी पुरवठा आणि वीज सुशोभीकरणाचा हा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सुरुवातीलाच श्रीवर्धन पाणी पुरवठा आणि वीज सुशोभीकरण कामाचा लोकार्पण झालं असं जाहीर करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं पावन झालेल्या ह्या माझ्या रायगड भूमीमध्ये मला एक वेगळी प्रेरणा ऊर्जा मिळते. रयतेचा राजा शिवछत्रपतींच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. मगाशी आदितीने पेशव्यांचा उल्लेख केला. त्यांनी पण ह्या भागाच्या करता त्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा इतिहास घडवला आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं आधीच्या प्रयत्नातनं सुनील तटकरे साहेबांच्या अनिकेत बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी ह्यांच्या सगळ्याच्या प्रयत्नातनं ही कामं चाललेली आहेत. तुम्हाला माहिती आहे ह्या रायगड जिल्ह्याने या रायगडच्या मातीनेच तुमच्या माझ्या देशाला या राज्याला रयतेचा कल्याणासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पहिला छत्रपती देण्याचं काम ह्या भूमीनं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या भूमीला इथल्या मातीला एक वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. भारताचा इतिहास बदलणाऱ्या शिवराज्याभिषेकांच्या कालच्या 6 जूनला 1674 ऐतिहासिक घटनेला आता 350 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळं शासनाने देखील ह्याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. आज अनेक गोष्टी इथं घडत आहेत. मी सुरुवातीलाच सांगतो कारण पत्रकार मित्रासारखे मला विचारत होते आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांना विचारण्याची वेळ येऊ नये म्हणून काही दिवसापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर आज त्या निवडणुकीचा निकालाचा दिवस होता. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही महत्त्वाची राज्य. त्याच्यामध्ये मिझोरामची मोजणी उद्या आहे. तेलंगणामध्ये BRSचे श्री के चंद्रशेखर राव आपल्या महाराष्ट्रात यायचे, सगळीकडे त्या कार्यक्रम घ्यायचे, सभा घ्यायचे आणि संपूर्ण देशामध्ये एवढा प्रचार त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा केला. योजना तेलंगणाला, प्रचार मात्र देशाच्या सगळ्या TV चॅनलला, पेपरला. मलाही कळलं नाही की असं का करतायत. आणि ते देशाचं नेतृत्व करायला निघाले होते, महाराष्ट्रामध्ये सरकार आणायला निघालेले होते. परंतु आत्ताच्या निकालावरून त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. ते त्यांचं सरकार निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. शेवटी ही जनता जनार्दन सर्वस्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार तुम्हाला जो दिला आहे तो कसा वापरायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं तेलंगणाचं चित्र, एक्झिट पोल तर सगळे त्या ठिकाणी चुकीचे घडले का काय असं बोलण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये भाजप सरकार आलं येत आहे, त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येत आहे, छत्तीसगडमध्ये देखील वेगळ्या निकालाच्या बद्दल बोललं जात होतं, मध्य प्रदेशमध्ये बोललं जात होतं, पण तीनही ठिकाणी भाजपचे सरकार येतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी या निमित्तानं NDAचा घटक या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहांचं, भाजपचे अध्यक्ष नड्डाजींचं आणि तिथल्या सगळ्या सहकारी मित्रांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि आम्ही हीच भूमिका घेतली. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांना ते आवडलं नाही, परंतु आज तरी देशामध्ये मी गेले 32 वर्ष आपल्या राज्यामध्ये काम करतोय. आज उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलत असताना देश पातळीवर कुणी काही म्हटलं तरी नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर सभा घेत पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. तुमच्या पाठबळाची गरज आहे, कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. घरी कोणी आणून देणार नाही. सगळ्यांनी षडयंत्र रचलं, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झालेत. मग यांचं षडयंत्र जर मोडून काढायचं असलं तर तुम्हाला आम्हाला ताकदीने एकजूट करावं लागेल, तरच यांना आपण वठणीला आणू शकू. महाराष्ट्रातला घराघरातला मराठा समाज सध्या एकत्र आलाय. आरक्षण असलेला मराठा, नसलेला मराठा, या दोघांना हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. तुम्ही जर यावेळेस एकजूट नाही दाखवली, तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या पोराच्या पाठीशी उभा नाही राहिलात, तर आणखीन संदेश वेगळा जाऊ शकतो, हे समजून घ्या. आपण एकजूट होण्याची हीच वेळ आहे, खानदेश आणि विदर्भ आणि महाराष्ट्र. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही आमच्या मदतीला येणार नाहीत, किंवा आम्हाला आरक्षण आहे म्हणून आम्ही तुमच्या मदतीला येणार नाहीत, असा जर आपण विचार केला तर लेकरं आपलेच संपणार आहेत, हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. कारण आरक्षण नसलेल्या मराठ्यांचं लेकरू आणि आरक्षण असलेल्या मराठ्यांचं लेकरू हे दोघंही रक्तामासाचे एकच आहेत. हे भाऊ भाऊ पण आहेत आणि सगळे सोयरे सुद्धा आहेत. रक्ताचे नातेसंबंध यांचे पण आहेत. इतका बारीक विचार खानदेश आणि विदर्भातल्या बांधवांना करू नका. आरक्षण असलेल्या महाराष्ट्रातल्याही लोकांना इतका बारीक विचार करू नका की आम्हाला आरक्षण आहे, आम्ही नाही जाणार. तुमच्या जातीचे लेकरं तुम्हाला हाक मारतायत, टाव फोडायला लागलेत आमच्या मदतीला या म्हणून. तुम्ही मोठं मन करा, आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या मदतीला धावून या. कारण त्यांचा आक्रोश एकदा ऐका, त्यांचे मुर्दे पडायला लागले ते आरक्षणामुळे, त्याच्याकडे एकदा डोळे भरून बघा. त्याचं तर कधीतरी दुःख तुम्ही आरक्षण असलेले आणि नसलेले मराठे जाणून घ्या. श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गोरगरिबांच्या लेकरांकडे मागे वळून एकदा बघा, कारण तेच तुम्हाला उद्या तारणार आहेत. गरिबांचेच पोरं श्रीमंताला तारू शकतात. जर जात संपले तर तुम्हाला उद्या विचारणार सुद्धा, कारण कोणी नाही, याची जाणीव लक्षात असू द्या. इथं प्रत्येकाच्या घरातल्या लेकराला आज पाठबळाची गरज आहे. सगळ्यांना मराठ्यांच्या पोरांना घेरलंय, मराठा समाजालाही घेरलंय की यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. यावेळेस महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकदीने उठाव केला पाहिजे. ही आलेली सुनामी सध्या कोणालाच रोखत नाही. तुमच्या पाठबळाची गरज आहे म्हणून तुमच्या दारापर्यंत आम्ही यायला लागलो. कारण महाराष्ट्रातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज सध्या एक झालाय. घराघरातला मराठा स्वतःच्या लेकराच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून रस्त्यावर संघर्ष करायला उभा राहिलाय. आरक्षण नसलेला मराठा आणि आरक्षण असलेला मराठा या दोघांच्याही मराठ्यांचेच लेकर आहेत. तुम्ही एकमेकाला वेगळं बघू नका. तुम्ही जर दोघांना वेगळं वेगळं बघितलं तर तुमच्याच जातीचं, तुमच्याच भावाचं पोरग तुमच्या नजरेसमोर संपणार आहे. या जिजाऊंची ही पवित्र भूमी,
या भूमीतल्या मराठ्यांचं पाठबळ आरक्षण नसलेल्या मराठ्यांना पाहिजे. तुम्ही 6 लोक उभं राहिलं तर तिकडे भिताडाच्या कडीला तुम्हाला आरक्षण आहे का? चला व्हा ग्राउंडवर या सगळे, ज्याच्या हातात बांगड्या असतील ना तिथे सावलीला उभा राहतील. आम्ही नाहीत का सगळे उन्हात? चला त्या भीतीला एकच चिटकून उभा नाही राहिलं पाहिजे. ज्याच्या हातात बांगड्या असतील तेच तिकडे थांबा फक्त. इकडं महिला माता मावल्या सुद्धा येऊन बसल्यात आणि सावली धरून बसलात काय? इथं पोरं मराठ्यांचे उन्हात तळायला लागलेत, त्यांच्यावर छत्र धरायचं सावलीचं. तुम्ही कुठं सावलीला उभा राहता? मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडायला लागले ते आरक्षणामुळं. म्हणून आम्ही या विनंती तुम्हाला, आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहा. एकमेकाला पाठबळ देण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही आमच्या रक्तामासाचे, तुम्ही आमच्या जवळच्या नातेसंबंधातले, ज्यांचे नातेसंबंधाच नाही आहेत अशा टोळ्या मराठ्यांच्या विरोधात एकत्र आल्यात तरीही मराठे त्यांना पुरून उरणारे टेन्शन घेऊ नका. तुम्ही आमच्या मदतीला आलाच पाहिजेत. जरी तुम्हाला आरक्षण असलं तरी ते हे लेकरू तुमचंच आहे, ते हे लेकरू मराठ्यांचंच आहे. ते कोणाला तरी मायेची हाक मारतय की दादा हो मायबाप मराठ्यांनो, या आरक्षणापायी माझं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं, माझ्या मदतीला या. असं रात्रंदिवस मराठ्यांचे पोरं टावं फोडायला लागलेत. तुम्ही हा विषय हसल्यावर घेऊ नका. मराठ्यांचे पोरं संपले तर मराठ्यांची जात संपल, हे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. त्यांनी कितीही टोळ्या निर्माण केल्या तरी त्याच्या सोबत कोणीच राहत नाही, कारण ते आभाळ आल्यावर बरळत, त्याचा काही उपयोग होत नाही. तो आंबडला आला आणि आंबडून मुंबई पर्यंत जाऊस तर 4 जण फुटले त्याचे. त्यांनी विचार केला, मी जमवलं, पण जो घटनेच्या पदावर बसलाय, ज्याने कायदाच पायदळी तुडवायचा ठरवलाय आणि जातीय तेढ निर्माण करायचा ठरवलाय, याच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही असं त्यांच्याच बांधवांनी ठरवलंय. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी त्याची चिंता तुम्ही करू नका, त्याला मी खंबीर आहे. चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत आज भाजपाला मोठे यश मिळाले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूयात. 4 राज्यांच्या निकालांमध्ये 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचं यश प्राप्त झालंय. हे यश जनतेचा मोदीजींवरचा विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे. ज्या प्रकारे मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकतेने गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्या प्रकारे मोदीजींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं, एस्टॅब्लिश केलं की सरकार त्यांच्याकरता काम करत आहे, आणि त्याचं प्रत्यंतर ज्या प्रकारे लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं, हा त्याचा खरं म्हणजे विजय आहे. आणि म्हणून या सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मी मानतोच, पण खऱ्या अर्थानं या विजयाचं श्रेय हे मोदीजींचं आहे, मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिश्म्याचं आहे. आणि त्याचसोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शहा यांच्यासोबत त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची जी राष्ट्रीय टीम आहे, या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
खरं म्हणजे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मतं ही 10% देखील जास्त वाढलेली आहेत आणि विशेषतः छत्तीसगडमध्ये जवळपास 14% ही मतं वाढली आहेत किंवा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ती वाढली आहेत, मध्य प्रदेशमध्ये 8% ती मतं वाढलेली आहेत, तेलंगणामध्ये देखील जवळपास 10% मतं वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जर आताचे कल बघितले तर साधारणपणे 639 पैकी 339 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते, म्हणजे 50% पेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. खरं म्हणजे अभूतपूर्व असा निकाल आहे आणि हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे याची नांदी आहे. लोकसभेमध्ये जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि एनडीएला मिळणार आहे त्याची ही नांदी आहे. आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या इंडी आघाडीला लोकांनी नाकारलेलं आहे. राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलंय. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. आता मला पूर्ण कल्पना आहे की याच्यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. मला हे देखील नमूद केलं पाहिजे की हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं 2/3 ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे, डबल इंजिनच्या सरकारने तयार केला आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीच आपल्याला पाहायला मिळेल. आज 4 राज्यों के चुनाव में जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पार्टी को मिली है, मैं ऐसा मानता हूं कि लोगों ने मोदी जी पर विश्वास दिखाया है. ये मोदी जी के ऊपर लोगों के विश्वास की जीत है. जिस प्रकार से प्रधानमंत्री मोदी जी ने एक पारदर्शी प्रामाणिकता से गरीब कल्याण का एजेंडा इस देश में चलाया, उसके विश्वास की ये जीत है. जिस प्रकार से भारत के विकास को लोगों ने उसका अनुभव किया, उसकी अनुभूति ली, उसका ये विजय है. जिस प्रकार से आम आदमी को ये लगा कि कोई प्रधानमंत्री और कोई सरकार ये सीधे हमारे लिए काम कर रही है, उस अनुभूति का ये विजय है. और मैं ऐसा मानता हूं कि हमारे 4 राज्यों की जनता, विशेष रूप से जिन 3 राज्यों में हमको विजय मिला है, उसकी जनता का तो ये श्रेय है ही, लेकिन मैं ऐसा मानता हूं कि इसका पूरा श्रेय ये प्रधानमंत्री मोदी जी को है. उनके ऊपर जो विश्वास है उसको ये श्रेय है. और साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे मास्टर स्ट्रेटेजिस्ट और देश के गृह मंत्री अमित भाई शाह, इनको भी यह श्रेय जाता है. और मैं ऐसा मानता हूं कि राज्यों की बीजेपी के जो यूनिट्स है और हमारा जो केंद्रीय पूरा नेतृत्व है, इनका ये श्रेय है कि जिसके कारण एक अभूतपूर्व जीत हमको मिली है. इस जीत का हम जब विश्लेषण करते हैं तो ध्यान में आता है कि बीजेपी के वोट्स ये 10% से भी ज्यादा यहां पर एवरेज में बढ़े हैं.
जहां एक और छत्तीसगढ़ में 14% वोटों की बढ़ोतरी हमको दिखाई पड़ती है, वही मध्य प्रदेश में भी 8% वोट बढ़े हैं और तेलंगाना में भी तकरीबन 10% वोटों में इजाफा हमको दिखाई देता है। तो कुल मिलाकर लोगों ने भारतीय जनता पार्टी पर बहुत बड़ा विश्वास दिखाया है। अभी इन 4 राज्यों में कुल मिलाकर जो 639 सीटें थी, उनमें से 339 सीटें यानी 50% से भी ज्यादा सीटें भारतीय जनता पार्टी जीत रही है। तो एक डिसाइसिव विन, एक डिसाइसिव मैंडेट ये भारतीय जनता पार्टी को मिला है, ऐसा मैं मानता हूं। लोगों ने जो इंडी अलायंस तैयार हुआ था उसको सिरे से नकार दिया है और जिस प्रकार की राजनीति राहुल गांधी कर रहे थे और रेवड़िया बांटने का काम कर रहे थे और जिस प्रकार के आश्वासन वो दे रहे थे, लोगों ने मोदी जी की गारंटी को स्वीकारा है और राहुल गांधी की झूठी गारंटी को सिरे से नकार दिया है। ये इसमें से ध्यान में आता है। अब मुझे पूरा विश्वास है कि इंडिया अलायंस की जब बैठक होगी तो इस पराजय के लिए ईवीएम को जिम्मेदार ठहराया जाएगा। मुझे ऐसा लगता है कि ईवीएम को जिम्मेदार ठहराने की जगह अगर आत्मावलोकन वो लोग करेंगे तो उनके ध्यान में आएगा कि ये जीत केवल पारदर्शी प्रामाणिकता की मोदी जी के नेतृत्व की जीत है। देवेंद्र जी, 4 राज्यांच्या विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले। यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूयात। दरवर्षी ह्या संपूर्ण भागामध्ये गेले अनेक वर्ष गावरान नावाचा कार्यक्रम आम्ही इथे करतो। या संपूर्ण खडकवासला, हवेली, पुरंदर ह्या भागातल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या जे काही बनवतात किंवा एक खाद्य महोत्सव सारखा एक प्रयोग गेले अनेक वर्ष संपूर्ण खडकवासला भागात आम्ही करतो आणि पुणेकरांचे आणि या भागातल्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की इथल्या महिलांना प्रचंड प्रतिसाद ते देतात आणि या स्टॉलच्या निमित्ताने त्यांची एक वेगळी ओळख होते आणि वर्षभर त्यांना ऑर्डर्स मिळत राहतात। त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून एक खाद्य महोत्सव आणि त्यातून चांगलं ब्रँडिंग त्या महिलांनी करावं, चांगलं पॅकेजिंग करावं आणि स्वतःच्या पायावर कष्टाने त्या महिला काहीतरी वेगळं करू पाहतात आणि महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती, त्याच्यात जेवण, त्याच्यातले मसाले ही एक भारताची आणि महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे आणि तो एक प्रयत्न सगळ्यांच्या मदतीने आम्ही या संपूर्ण भागामध्ये मग कधी धनकवडीत, कधी सिंहगड रोडला, कधी वारजाला, कधी इथे अशा 4-5 ठिकाणी दरवर्षी आम्ही हा करतो आणि आज सगळ्या महिलांना भेटल्यावर प्रचंड आनंद झाला का प्रत्येक महिलेने तिची यशोगाथा सांगितली आणि काल तर त्यांच्या सगळ्यांचे जे काय त्यांनी सामान आणलं होतं ते बरंचसं संपलंही। त्याच्यामुळे आज रविवारी ते वाट बघतायत सगळ्यांची की आजही खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो। गावरान खाद्य मेजवानीबरोबर निवडणुकीच्या निकालांची मेजवानी आज रविवारची 3 राज्यांमध्ये भाजप पुढे असं दिसतं। वास्तविक काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला फार अपेक्षा होत्या या राज्यांच्या निवडणुकांमध्ये, मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थान सरळ सरळ भाजपकडे जाताना दिसते। ते सगळ्यात मोठ्या स्टेट आहेत आणि तेलंगणामध्ये मात्र BRSच्या विरोधामध्ये काँग्रेस आघाडीवरती दिसते। छत्तीसगडमध्ये फाईट जी आहे ती एकदम टाईट दिसते, काटेकी टक्कर दिसते छत्तीसगडमध्ये। तर एकूण जो निकाल अपेक्षित होता किंवा ज्या निकालाची अपेक्षा इंडिया आघाडीला होती तसं होताना फार काही दिसत नाही हे अपेक्षा असते ना। इलेक्शन हे स्थानिक विषय ह्याच्यावर असतं पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आम्ही काहीच बोलत नव्हतो त्याच्यावर, सगळ्या चर्चा सगळ्या पोल सर्वेजवरनं होत होत्या। आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट असं ना तसं गेलं होतं आणि मला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत पूर्ण क्लिअर पिक्चर करेल, कारण का अजूनही लीड्स येत आहेत। त्यामुळे 12 वाजेपर्यंत क्लिअर पिक्चर आपल्याला कळेल की नक्की किती मतं कुणाकडे काय पद्धतीने आहेत, पर्सेंटेज काय आहे, त्याचा ब्रेकअप काय आहे। मला वाटतं संध्याकाळपर्यंत ॲक्च्युअल ट्रेंड्स काय आहेत, कारण का अनेक वेळा असं होतं एखादं पर्सेंटेज कमी जास्त होतं की मग पर्सेंटेज वाढलेलं असतं पण सीट्सही कमी होताना दिसतात। त्याच्यामुळे पूर्ण पोल अनालिसिस करायला संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत ॲक्च्युअल किती मतदान कुणाला झालं हे पूर्णपणे कळेल।
कल जे येत आहेत त्याच्यानुसार सध्या तरी मतदार भाजपच्या बाजूने झुकलेले दिसतात याही निवडणुकांमध्ये. वास्तविक गेले वर्षभर इंडिया आघाडी झाल्यापासून 6-7 महिने ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग सुरू होतं सगळ्याच अलायन्स पार्टीजकडून त्याला फारसं यश येताना दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटते, काय ट्रस्टवर्दी आहे म्हणून मतदार भाजपकडे झुकताना दिसतो? असं काही सांगता येत नाही. याचं कारण असं, मागच्या वेळेस राजस्थान आणि मध्य प्रदेश 5 वर्षापूर्वी दोन्ही काँग्रेस जिंकले होते आणि लोकसभेला चित्र वेगळं होतं. तुम्हाला आठवत असेल मागच्या 5 वर्षापूर्वी राजस्थान आणि मध्य प्रदेश दोन्ही काँग्रेसकडे गेले होते आणि दोन्हीकडे भारतीय जनता पक्ष हरले होते दोन्ही राज्य. पण लोकसभेला वेगळं चित्र आलं. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनचाच कनेक्टिव्हिटी ते आहे अशी काही गॅरंटी नसते. कनेक्ट काय होतंय मतदारांना भाजप बरोबर असं तुम्हाला वाटतं? कारण या 5 पैकी एका स्टेटचं तर उद्या येईल, कारण 4 पैकी 3 मध्ये भाजप ट्रेंड्समध्ये बऱ्यापैकी पुढे दिसते, म्हणजे मार्जिनल पण नाहीये, बऱ्यापैकी पुढे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जी लाडली नावाची स्कीम केली त्याचीच चर्चा सगळीकडे तुमच्या चॅनलवर. मी काय मध्य प्रदेशला गेलेले नाही, पण माझ्या वाचनात किंवा तुमच्या चॅनल्समध्ये जे मध्य प्रदेशबद्दल सातत्याने येत आहे, शिवराज सिंग चौहानांची लिडरशिप एक मुद्दा ज्याला मामा तिथे म्हटलं जातं, त्याच्यामुळे मामाजींची लिडरशिप आणि लाडली नावाची स्कीम जी त्यांनी केली ती एक मोठा फॅक्टर हे तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यातून एक खूप मोठी सक्सेस स्टोरी दिसते. हा मध्य प्रदेश. राजस्थानचं अजून सांगणं अवघड आहे, ते जेव्हा फायनल रिझल्ट येईल ते कळेलच. आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने रेवांत रेड्डींची जी लिडरशिप दिसली ती सातत्याने रेवांत रेड्डींनी जो लीड घेतला 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्यामुळे हा बदल दिसतो. पण इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसते की BRSनी खूप चांगल्या ग्राउंडवर स्कीम्स केल्या होत्या. त्याच्यामुळे मग असं काय योग्य झालं जे स्कीम तेलंगणात चालली नाही पण मध्य प्रदेशमध्ये चालली. त्यामुळे ह्याचा एक इम्पल्सिव्ह उत्तर देण्यापेक्षा उद्या परवामध्ये ॲक्च्युअल स्कीमचा इम्पॅक्ट, मतदानाचं पर्सेंटेज, ह्या सगळ्याचा अनालिसिस करायला. तुम्ही स्कीम्स म्हटलात म्हणून राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना फार जोरात चालली गेल्या वर्षभरात. साधारण 70 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला. अगदी 1 रुपयाही रुग्णालयांमध्ये भरायला लागत नाही असा प्रचार काँग्रेसनं कॅम्पेनिंगमध्ये केलेला होता. मात्र त्याचा काहीच इम्पॅक्ट मतदानामध्ये दिसत नाही. अशोक गेहलोत त्यांनी सीझन लिडरशिप असताना सुद्धा काँग्रेस मागं पडते असं दिसतंय. हेच एक्झॅक्टली मी म्हणते ना. छत्तीसगडमध्ये सुद्धा शाळांची स्कीम असो किंवा धान खरेदीची असो यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या केलेलं असतं तरी सुद्धा काटेकी टक्कर म्हणजे केकवॉक जसं छत्तीसगडमध्ये वाटत असतं. 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.